तर मित्रांनो, हे आपण आता मेन स्विच माझा वायरिंग पहिलं काय आहे की मीटर बोर्ड आणि दुसरं आहे मेन बोर्ड. हे त्या कंझ्युमर हे साधन आहे. आता मेन बोर्डवर मेन फ्यूजवर न्यूट्रल लिंक याशिवाय इतर कोणतेही घटक बसवलेला नसतो. आता याच्यामध्ये बोर्डवर या बोर्डवर फक्त कसं आहे की मेन स्विच आणि त्याच्यानंतर मेन बोर्डवर मेन स्विच, मेन फ्यूज व न्यूट्रल लिंक शिवाय कोणतेच दुसरं साधन राहत नाही. हा मेन मीटर बोर्डवर बोर्डाच्या अगदी जवळ बसवायचा असतो. कोणत्याही परिस्थितीत मेन बोर्ड व मीटर बोर्डपासून 1 मीटरपेक्षा जास्त दूर असू नये. आता हे तुमचं मेन बोर्ड आहे, म्हणजे हे कंझ्युमर्स मीटर वापर ह्या मेन स्विच वगैरे आहे. तर याच्या अंतरावर जास्तीत जास्त 1 फूट तुम्ही 1 फुटापर्यंतच तुम्ही अंतर ठेवू शकता. जास्त अंतर तुम्हाला ठेवता येणार नाही. आता हे या ठिकाणी जे आहे हे कंझ्युमर्स समजा हे आहे मेन स्विच बोर्ड किंवा मेन बोर्ड. तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास 1 फूट, साधारण 1 फूटपर्यंत तुम्ही हा बोर्ड बसवू शकता. लांब बसू शकत नाही. अशा प्रकारे त्याची व्यवस्था करावी लागते. तर मेन स्विच डिस्ट्रीब्युशन बसवले हा मेन बोर्ड मीटरच्या अगदी जवळ असावा. कोणत्याही परिस्थितीत मेन बोर्ड हा मीटर बोर्डपासून 1 मीटरपेक्षा जास्त दूर असू नये. आता मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड. आता यास मेन फ्यूज बोर्ड असेही म्हणतात. हा फ्यूज बोर्ड मेन बोर्डाच्या जवळ बसवलेला असतो. ह्या बोर्डावर प्रत्येक सब सर्किट अथवा सब डिस्ट्रीब्युशन बोर्डला नियंत्रण व संरक्षण करण्यासाठी ते फ्यूजेस वापरले असतात. छोट्या घरामध्ये जेथे फक्त एकच सर्किट मेन असेल तेथे वेगवेगळ्या फ्यूज बोर्डच्या आवश्यकतेनुसार अशा ठिकाणी मेन बोर्डवर फ्यूज याचा हाच पर्याय असतो. आता या ठिकाणी काही पाहिजे, पण तुम्हाला या ठिकाणी बरेच फ्यूज लावायचे असतील, कारण की प्रत्येक सर्किट वेगवेगळे करायला लागतात. म्हणजे समजा एका रूममध्ये जर 4 खोल्या किंवा 5 खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत सर्किट अलग ठेवावं लागतं. आणि एकत्र जर ठेवलं तर तो एक जन्मल होऊन फ्यूज वगैरे गेला लोडवर किंवा हे झालं तर तो त्रास होतो. म्हणून मेन बोर्डवरच तुम्हाला सर्किट टाकायचे असतात. म्हणजे किटकॅट बसवत असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी बसवून त्याचा ज्या खोलीमध्ये त्याचं सर्किट त्याला पाडावं लागतं ते घ्यावं लागतं. त्याच्यानंतर याच मेन स्विच बोर्ड असेही म्हणतात. हा फ्यूज बोर्ड मेन बोर्डाच्या जवळ बसवलेला असतो. या बोर्डावर प्रत्येक सब सर्किट अथवा सब डिस्ट्रीब्युशन बोर्डला नियंत्रण व संरक्षण करण्यासाठी फ्यूजेस बसवले असतात. छोट्या घरामध्ये फक्त एकच सर्किट असेल तेथे वेगळ्या फ्यूज बोर्डची आवश्यकता नसते. अशा ठिकाणी मेन बोर्डवर फ्यूज हाच पर्याय असतो. आता सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड या सब फ्यूजेस बोर्ड असेही म्हणतात. ज्या ठिकाणी वायरिंगमध्ये अनेक सर्किट असतात अथवा एका इमारतीमध्ये अनेक मजले असतात अशा ठिकाणी प्रत्येक मजल्यासाठी एक स्वतंत्र सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड बसवावा लागतो. या बोर्डवर अनेक फ्यूजेस बसवलेले असतात. प्रत्येक फ्यूजवर लाईटिंग बोर्डचे जास्तीत जास्त 10 पॉईंट्स अथवा 800 वॅटचा लोड जोडला लागतो. आता बाबा समजा एक इमारत आहे, तिला 3 मजले 4 मजले आहे. हे तर तुमचं मेन झालं. पण याच्यापासून जर तुम्हाला दुसऱ्या मजल्यावर काय जर न्यायचं असेल तर त्याचासुद्धा एक मेन बोर्ड त्याचं सर्किट अलग ठेवावं लागतं. म्हणजे टुपी वगैरे आणि किटकॅट हे वेगळे ठेवावं लागतात आणि इथून त्याला सप्लाय द्यावा लागतो. त्यानंतर मेटल कानूटचा आकार. आता
सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड. आता याच्यामध्ये कांजूर इथपर्यंत आपण शिकलो. या सब बोर्ड बसवणे म्हणतात ज्या ठिकाणी वायरिंगमध्ये अनेक सर्किट असतात अथवा एका इमारतीमध्ये अनेक मजले असतात अशा ठिकाणी प्रत्येक मजल्यासाठी एक स्वतंत्र सब डिस्ट्रीब्युशन बोर्डला दिला पाहिजे. या बोर्डवर अनेक फ्युजेस बसवले असतात. प्रत्येक फ्यूजवर लाईटिंग लोडचे जास्तीत जास्त 10 पॉईंट अथवा 80-800 वॅट लोड जोडायचा असतो. आता कॅन्ड्यूट म्हणजे सर्वसाधारणपणे एखादी ट्यूब किंवा चॅनल यांना कॅन्ड्यूट असे म्हणतात. तथापि वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये कॅन्ड्यूट म्हणून ट्यूबलर पाईपचा उपयोग केला जातो. कॅन्ड्यूटचे प्रकार. आता बरेचसे लोक कॅन्ड्यूट पाईपमध्ये GI पाईपमध्ये किंवा बॅटनवर किसिंग कॅपी आजकाल भरपूर प्रकार झालेले आहेत. तर जशी त्यांची इच्छा असेल किंवा त्यांना जशी त्यांची आवड असेल त्या कंझ्युमर्सचे तसं ते त्या कशा वायरिंग करायची कशा पद्धतीने करायची हे ते विचार करतात. त्याप्रमाणे ते वायरिंग करून घेतात. आता कॅन्ड्यूटचे प्रकार. कॅन्ड्यूटचे खाली 4 प्रकार पडतात. नंबर 1 रिझर्व स्टील कॅन्ड्यूट. रिझर्व स्टील कॅन्ड्यूट धातूचा पाईप. नंबर 2 रिझर्व नॉन मेटॅलिक कॅन्ड्यूट म्हणजे धातूचा पाईप. त्याच्यानंतर नंबर 3 आहे फ्लेक्झिबल मेटल कॅन्ड्यूट. धातूच्या लवचिक बोर्ड पेट्रोल आकृती पाईप म्हणजे त्याला याचा उपयोग जास्त समजा वीज आहे तुमच्या पंपासाठी याच्याकडे जास्त वापरतात. आणि चौथा आहे फ्लेक्झिबल नॉन मेटल कॅन्ड्यूट म्हणजे धातूचा लवचिक बोर्ड पेट्रोल आकृती पाईप. नंबर आता त्यातला आपण एक पाहूया. रिझर्व स्टील कॅन्ड्यूट. यामध्ये हेवी गेज व लाईट गेज कॅन्ड्यूट असे 2 प्रकार कॅन्ड्यूट असतात. हेवी गेज कॅन्ड्यूट पाईप लोखंडी किंवा स्टील वेल्डिंग केलेले असतात. फोक्यू पाईप महाग असतो म्हणून फोक्यू पाईपचा उपयोग गॅससारखे ज्वलनशील पदार्थाचा इन्स्टॉलेशनमध्ये वापरला जातो. स्टील वेल्डिंग कॅन्ड्यूट हा सर्वसाधारण आधुनिक घरगुती व्यापारिक व औद्योगिक वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये वापरला जातो. हेवी गेज कॅन्ड्यूट पाईप हा जाड व मजबूत असल्याने वायर ऑटो म्हणजे थ्रेड्स पाहता येतात. हे पाईप गळू नये म्हणून पाईपवर ॲल्युमिनियमचा पातळ थर देऊन त्यास. आता हे पाईप खरं म्हणजे मजबूत असतात आणि आटे वगैरे थेट पाहण्याकरता हे ते करण्याकरता किंवा कापण्याकरता सोयीस्कर आणि हे करतात. त्याच्यामुळं अशा पाईपचा जास्त करून उपयोग करतात. आता ॲल्युमिनियमचा पातळ थर देऊन त्यावर वारणे बसवले लावलेले असते. त्याच्यानंतर लाईट गेज कॅन्ड्यूट पाईप हा झिंक ॲल्युमिनियम किंवा इतर मिश्र धातूपासून तयार केलेला असतो. त्यासाठी पातळ पत्रा वाकवून गोलाकार तयार करतात आणि आतून संपूर्ण पाईप बिटुमेन पेपरच्या सहाय्याने इन्सुलेटेड करतात. हा पाईप पातळ असल्याने यावर आटे पाडता येत नाही. तसेच हा पाईप आर्द्रतारोधक नसल्याने याचा उपयोग फक्त इमारतीच्या आतील वायरिंग ॲटोरेशनसाठी केला जातो. हा पाईप वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी वापरल्यास पाईपच्या बाहेरून पूर्णपणे अर्थ कंडक्टर ठेवला जातो. त्याच्यानंतर
मेटल कांडूचा आकार, मेटल कांडूचा आकार. बाजारात मिळणाऱ्या कांडूळ पाईपची लांबी 3 मीटर आणि बाहेरील व्यास 20 मिलीमीटरपासून 64 मिलीमीटरपर्यंत असतो. वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कांडूटची निवड करताना त्यामधून न्यायालयाच्या केबलची संख्या व केबलचा आकार यानुसार कांडूटची निवड करावी लागते. कांडूटचा व्यास सांगताना साधारणपणे पाईपचा मोड लाईन डायग्राम सांगितला जातो. जर GI पाईपचा व्यास सांगावायचा असेल तर मात्र त्या पाईपचा आतील व्यास सांगितला जातो. मित्रांनो, हे कसं आहे, आता कांडूट पाईप हे तुमचं 1/2 इंची, 1 इंची, 1 इंची, 1.5 इंची ह्याप्रमाणे या पाईपच्या असतात. कारण की त्या गोष्टी विचार करून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जर आपल्याला तो कांडूट पाईप न्यायचा असेल तर आपल्याला नक्कीच वायर वाढतात. म्हणजे कमीत कमी 7-8 किंवा 9-10 वायर्स वाढतात. तर त्या वायर्स इझिली त्या पाईपमध्ये बसल्या पाहिजेत, गेल्या पाहिजेत आणि पुढील वायरिंग व्यवस्थित झाली पाहिजे. त्यामुळे सर्व गोष्टी विचार करायला होतो की बाबा या ठिकाणी इतक्या या पाईपमधून या खोलीमध्ये इतक्या वायर जातील, तर त्याप्रमाणे तो 1.5 इंची आहे का 1 इंची आहे ह्याप्रमाणे त्याची आपल्याला निवड करावं लागेल, तरच तो पाईप त्या ठिकाणी लावायचा. त्याच्यानंतर चालू होता. बाजारात मिळणाऱ्या कांडूळ पाईपची लांबी 3 मीटर आणि बाहेरील या 20 मिलीमीटरपासून 64 मिलीमीटरपर्यंत असते. वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कांडूळची निवड करताना त्यामधून न्यायालयाच्या केबलची संख्या व केबलचा आकार यानुसार कांडूटची निवड करावी लागते. कांडूटचा व्यास सांगताना साधारणपणे पाईपचा ओव्हरऑल डायमीटरच सांगितला जातो. जर GI पाईपचा व्यास सांगायचा असेल तर मात्र त्या पाईपचा आतील व्यास सांगितला जातो. तर कांडूट आकार दर्शवू शकतात. आता याच्यामध्ये आहे की बुवा हा जो एक तक्ता आहे, या तक्त्यामध्ये जो आहे की कांडूटचा ओव्हरऑल आकार म्हणजे मिलीमध्ये, हेवी गेज कांडूटची वॉल थिकनेस मिलीमीटरमध्ये, त्यानंतर लाईट गेज कांडूटची वॉल थिकनेस मिलीमध्ये. आता हे आपण हा जो तक्ता जो आहे हा उद्या बोर्डवर तुम्हाला मिळून होईल. त्याच्यानंतर आता नाव मेटॅलिक कांडूट, हे पाईप फायबर ॲक्सेस्टम PVC उच्च दर्जाचे पॉलिथिन किंवा पॉलिव्हिनल यापासून बनवले असतात. PVC पाईप आर्द्रतारोधक असतात. रासायनिक वातावरणाचा यावर काहीही परिणाम होत नाही. याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे याची शक्ती उच्च असते. वजनाने हलका असतो. किमतीने मेटल कांडूटपेक्षा स्वस्त असतो. हा पाईप प्लास्टर किंवा काँक्रीटमध्ये गाडल्यास यावर याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. म्हणून सध्या हा पाईप लोकप्रिय आहे. तथापि 1.5 मिलीमीटरपेक्षा कमी वॉल थिकनेस म्हणजे जाडी असलेले लाईट गेज कांडूट यादृष्ट्या मजबूत असतात. ज्या पाईपची वॉल थिकनेस 2 मिलीमीटरपेक्षा जास्त असते असे हेवी गेज कांडूट यांत्रिकदृष्ट्या मजबूत असतात. बाजारात काही विशेष प्रकारचे PVC पाईप उपलब्ध आहेत ज्याचे बेस मटेरियल 85 अंश असे वर सुद्धा टिकाऊ धरणारे आहेत. याची लांबी 3 मीटर असते. आता